नमस्कार, मी डॉक्टर उदय निरगुडकर। 14 विद्या आणि 64 कलांचा नायक म्हणजे साक्षात श्री गणपती। बुद्धिदेवता गणनायक म्हणजे गणांचा नायक आणि गणेश म्हणजे गणांचा ईश। गणाधीश जो ईश, सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा। कोणत्याही शुभकार्याची सुरुवात होते ती श्री गणेशाच्या पूजनानं, त्यालाच श्री गणेशाकरण असं म्हणतात। पुराण काळापासून श्री गणेशाची पूजा घराघरात होते, पण गणपतीची उपासना नेमकी का केली जाते, त्यामागे नेमकी काय धार्मिक कारण आहेत? दुर्वा, लाल फूल, मोदकच गणपतीला का आवडतात? गणेश पूजनातल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगवेगळ्या करता येतील का? 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस अशी गणपतीची वेगवेगळी आराधना करण्यामागचं नेमकं प्रयोजन काय? भाद्रपद महिन्यातच गणेशोत्सवाचा सण का बरं साजरा केला जातो? निसर्ग, सृष्टीचक्र आणि विज्ञान यांच्याशी या गणेशोत्सवाचा नेमका काय संबंध आहे? सध्याच्या विज्ञान, ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात गणेश भक्ती ओसंडून का बरं वाहते? एकीकडे श्रद्धा वाढतायत, तशाच अंधश्रद्धाही वाढतात। काही अर्थ लावता येईल का? श्री गणेश हा गजमुख आहे म्हणजे नेमकं काय आहे? सध्याच्या अवयव प्रत्यारोपणाशी त्याचा काही संबंध आहे का? केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर जगभरात श्री गणेशाचा उत्सव साजरा होतो। त्याला मानणारे आहेत, त्याची भक्ती करणारे आहेत। जगातल्या आबालवृद्धांचा लाडका असलेला हा बाप्पा एवढा लोकप्रिय का? कलावंतांपासून ते अगदी राजकारण्यांपर्यंत सर्वांनाच गणेशोत्सवाची ओढ का बरं लागलेली असते? केवळ परंपरा म्हणून याकडे पाहायचं की सामाजिक उत्सव म्हणून? स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं, पण त्या सार्वजनिक उत्सवाला सध्या जे रूप आलंय ते योग्य आहे का? काळाच्या ओघात गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत का, किंवा त्या बदलण्याची गरज आहे का? चला, या सगळ्या गोष्टींबद्दल आज चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर। चला तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात श्री गणेश पूजनाचा नवा अर्थ आजच्या या खास कार्यक्रमात भक्ती निरागसह। भक्ती निरागसहो। आज या कार्यक्रमात आपले विशेष आमंत्रित आहेत विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर। विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांना संपूर्ण महाराष्ट्र नव्हे अवघं भारतवर्ष आपल्या अध्यात्माचे एक वैज्ञानिक भाष्यकार म्हणून ओळखतो। अनेक ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे, तसंच अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केलं आहे। डोळस भक्ती कशी करावी याचा एक उत्तम आदर्श त्यांनी आपल्या गावोगावच्या प्रवचनांमधून आणि आपल्या लिखाणातून आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे। विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांचं पुन्हा एकदा स्वागत। गणपतीची उपासना नेमकी का केली जाते, काय कारण आहे तसं वाटतं आपल्याला? उदयजी, सर्वप्रथम मी झी 24 तास आपल्या सगळ्या सहकार्यांचं आणि आपल्या असंख्य दर्शकांचं हार्दिक अभिनंदन करतो। या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करतो, कारण गणेशोत्सव, गणपतीचं पूजन आणि प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये असलेलं गजाननाचं स्थान अलौकिक आहे। महाराष्ट्राचा मानाचा तुरा म्हणजे गणेशोत्सव आहे। आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाचा जो प्रस्ताव मांडलात तो इतका व्यापक आहे की खरं तर एका कार्यक्रमामध्ये सगळं सांगून होणार नाही, इतका आपण सर्वस्पर्शी प्रस्ताव अगदी सुरुवातीला मांडलात। गजानन ही देवता आपल्या हिंदू संस्कृती, हिंदू धर्मामध्ये परंपरेनं अत्यंत महत्त्वाची आहे। किंबहुना परमात्मा पहिल्यांदा जो प्रगट झाला तो नादात्मक प्रगट झाला, ओंकार रूपाने प्रगट झाला, अशी आपल्याकडे परंपरा आहे। आणि त्याच्यामुळे गजानन हा आदिदेव आहे, सर्व देवांचा देव आहे। कारण अगदी वैदिक कालखंडापासून आपल्या संत वाङ्मयापर्यंत, अगदी मोरया गोसावींसारख्या लोकोत्तर महापुरुषांच्या, साक्षात्कारी महापुरुषांपर्यंत सगळ्यांनी या गजाननाची आराधना केलेली आहे। आपल्याला ज्ञात आहे की वैदिक सूक्त आहे, ब्रह्मणस्पती सूक्त आहे, ज्याच्यामध्ये या गजाननाची फार मोठी आराधना मांडलेली आहे। ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनां उपमश्रवस्तमं म्हणून या गणपतीची आराधना आहे। आता पहिल्यांदा उपासना या शब्दाचा मला वाटतं आपण अर्थ समजावून घेऊया आणि मग या गजाननाची उपासना का केली जाते त्याच्यावर थोडका आपण प्रकाश टाकूया। उपासना
याचा अर्थ उप अधिक आस, म्हणजे आपल्या चित्तानं, आपल्या मनानं, आपल्या बुद्धीनं, आपल्या सत्वगुणानं आपल्या आराध्य देवतेच्या जास्तीत जास्त जवळ जाणं, त्याच्याशी तद्रूप होणं, एकरूप होणं याला म्हणतात उपासना. उपासना केवळ उपवास करून होते असं नाही, अशा पदार्थांनी मदत होते नाही असं नाही, पण उपासना म्हणजे चित्त, बुद्धी आणि मन यांनी त्या आपल्या इष्टदेवतेशी तद्रूप होणं, एकरूप होणं आहे. आता गजानन ही आदिदेवता असल्यामुळे आपल्याला ज्ञात आहे, मी उल्लेख केल्याप्रमाणे सगळीकडे गजानन आहे. आपल्या राष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय, पंथ आहेत. त्या संप्रदायाला, त्या मताला, त्या पंथाला एक विशिष्ट देवता आवडते. पण आज येतो हिमाचलच काय, पण संपूर्ण मानवी जगताचं जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की गजानन हा सगळीकडे पोचलेला आहे. आज येतो हिमाचल भारतामध्ये गजाननाची पूजा ही सर्वत्र होते. कारण कोणताही पंथ, कोणताही संप्रदाय असला, किंबहुना हिंदू धर्माच्या बाहेरचेही काही जे धर्म आहेत, या सर्व धर्मांना गणेशाचं ओंकार रूप अत्यंत प्रिय आहे. ओंकाराची पूजा अन्य काही धर्मांमध्ये सुद्धा केली जाते. आणि ओंकार या एकाक्षराचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही भाषेमधला कोणताही वर्ण हा लघु तरी असतो किंवा गुरु तरी असतो, पण एकच वर्ण ओंकार असा आहे की ज्याच्यामुळे 3.5 मात्रांचं उच्चारण केलं जातं. अकार, उकार, मकार आणि वर चंद्राकार आणि टिंब असलेलं. त्याच्यामुळे ओंकाराबद्दल अगदी प्रयोगशाळांमध्ये सुद्धा अभ्यास झालेला आहे. आणि त्यातून जे नाद प्रगट होतात, नाद लहरी प्रगट होतात, त्याच्यामुळे मानवी चित्ताची शुद्धी तर होतेच, पर्यावरणाची शुद्धी होते. याबद्दल व्यापक अभ्यास झालेला आहे. त्याच्यामुळे गजाननाची उपासना ही आपल्याकडे अत्यंत प्रिय, अत्यंत पावन, पवित्र आणि भक्तीच्या माध्यमातून मानवाचं अंतःकरण शुद्ध करणारी आहे. आपल्या गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की श्रद्धामयोऽयं पुरुषः, प्रत्येक मनुष्य हा अंतःकरणात श्रद्धा असलेला असतो. आमच्या ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे, ज्ञानदेव माऊलींनी, की देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशीळ, म्हणजे भक्तिमय अंतःकरण असतंच. गंमत अशी आहे बघा की आपल्याकडे काही नास्तिक असतात. आम्ही देव मानत नाही असं म्हणतात, किंवा गणपतीला मानत नाही असं म्हणतात. मी नास्तिक आहे असं म्हणणं ही सुद्धा एक प्रकारची श्रद्धा आहे. काही जण असं म्हणतात, माझ्या जीवनाचं कोणतंही तत्त्वज्ञान नाही. जीवनाचं कोणतंही तत्त्वज्ञान नसणं हे सुद्धा एक प्रकारचं तत्त्वज्ञानच आहे. तात्पर्य असं आहे की प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये एक प्रकारची श्रद्धा नांदत असते. आणि या श्रद्धेमुळे ही गजाननाची उपासना, कारण तो आदिदेव आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, ज्ञानदेव माऊलींनी म्हटलं. आणि ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान असं तुकोबांनी वर्णन केले. आणि आपण तर प्रारंभी समर्थांचा मनाच्या श्लोकातला पहिला श्लोक त्याचाही उच्चारण आपण केलं की हे गणाधीश जो सर्व गुणांचा अधिपती असा येतो आणि पुन्हा निर्गुण रूपाचा मुळारंभ येतो. म्हणजे तो निर्गुणी आहे आणि सगुणी आहे. आणि म्हणून या गजाननाची आराधना आणि त्याची उपासना आपल्या संपूर्ण राष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. प्रश्न असा येतो की मग ही आराधना, ही उपासना या भाद्रपद महिन्यातच विशेषत्वानं का केली जाते? त्याला एक छोटासा इतिहास आहे घडलेला, आपल्याला मुद्दाम सांगतो. इतिहास पुण्यामध्ये असा घडला की लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा डाव मांडलेला होता, त्यावेळेला त्यांच्याकडे त्यांना भेटायला, नित्य भेटायला येणारी जी मंडळी होती, त्याच्यामध्ये ज्ञानदेवांचे चरित्र लिहिलेले श्रीपती बुवा भिंगारकर नित्य त्यांच्याकडे बैठकीला असत. दुसरे होते ते मोरशास्त्री दीक्षित म्हणून होते. आणि एकदा ही अशी विद्वत सगळी मंडळी ही एकदा काही चर्चा करत बसलेली असताना टिळकांनी विषय काढला. लोकमान्य म्हणाले की स्वराज्य या राष्ट्राला मिळावं म्हणून मी अत्यंत प्रयत्नशील आहे, आणि याला जर धर्माची आणि एखाद्या चांगल्या देवतेच्या उपासनेची जोड मिळाली
तर राष्ट्राला नक्कीच लवकर स्वातंत्र्य मिळेल अशी माझी भावना आहे. आणि म्हणून त्यांनी मोरशास्त्री दीक्षित आणि श्रीपती बुवा भिंगारकरांना विचारलं की मी कोणत्या देवतेची उपासना करावी. त्यावेळेला श्रीपती बुवा म्हणाले की माझे जे गुरु आहेत त्यांचं नाव कवीश्वर बुवा नृसिंह वाडीकर. त्यांनी श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत अक्षरशः 24 तास श्री गजाननाचं पूजन केलं, उपासना केली, ओम गंग गणपते मंत्राचा जप केला आणि त्यांना वाचा सिद्धी प्राप्त झालेली होती आणि त्यांचं चरित्र आमूलाग्र पालटून गेलेलं होतं. तेव्हा तुम्ही गणपतीची उपासना केली तर चांगलं होईल. लोकमान्य हसले आणि ते म्हणाले मी एकट्याने उपासना करून काय होणार. माझी धारणा अशी आहे की या भारतामधल्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीनं गजाननाची उपासना करायला पाहिजे. ही खरं तर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात होती आणि अनेक वेळेला या विद्वज्जनांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर लोकमान्यांनी गणेशोत्सवाला प्रारंभ केला. मग याला आणि मग आपण तिथून ही आराधना बरोबर आहे. सगळी सुरू झाली. ही याला आपण एक आपली धार्मिक परंपरा मानायचं का एक सामाजिक उत्सव म्हणून आता राहिलेला आहे. खरं तर हिंदू धर्माचं स्वरूप असं आहे की जीवनाची सगळी लौकिक पारलौकिक क्षितिज तो आपल्यामध्ये सामावून घेतो. त्याच्यामध्ये धर्मकारण येतं, त्याच्यामध्ये राष्ट्रकारण येतं, समाजकारण येतं, अर्थकारण येतं, विज्ञान येतं, वाङ्मय येतं, कला येतात, क्रीडा येतात, शिक्षण, म्हणजे सगळी जीवनाची परिपूर्ण जी अंग आहेत ती सगळ्या एका हिंदू धर्म संज्ञेमध्ये असल्यामुळे केवळ ते सांस्कृतिक आहे, केवळ धार्मिक आहे असं नाही, तर सामाजिक त्याला अनुबंधसुद्धा आहे. पहिला गणेशोत्सव ज्यावेळेला झाला त्यावेळेस टिळक हर्ष निर्भरून गेलेले होते आणि त्यांनी यवतमाळच्या शास्त्रीनगर सोसायटीमध्ये 13 वर्षांपूर्वी श्री गणपती मंदिर निर्माण करण्यात आलं. मंदिरात होणारे धार्मिक उत्सव कौटुंबिक सोहळे बनले असून श्रद्धा भक्तीसह परिसरात एकोपा बंधुभाव निर्माण झालाय. गणपतीचं हे मंदिर आज अवघ्या परिसरासाठी एक पावन क्षेत्र बनलंय. यवतमाळमध्ये पाटबंधारे वसाहतीजवळ असलेल्या शास्त्रीनगर सोसायटीतील रहिवाशांनी 2003 मध्ये श्री गणपती मंदिराची निर्मिती केली. मंदिरात विधिवत गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. 3.5 फूट उंचीची संगमरवरी दगडात बनवलेली ही मूर्ती असून बाप्पांवर भक्तांची प्रचंड श्रद्धा आहे. मंदिरात दर चतुर्थीला भक्तांची गर्दी असते. तसंच दररोज पूजा आरती इथं होते. गणपती मंदिरातच शिवलिंग देखील असल्यानं श्रावण मास आणि महाशिवरात्रीला मंदिरात उत्सवाचं वातावरण असतं. मंदिराशेजारीच मोकळ्या मैदानात बगीचा आणि खेळाचं मैदान असल्यानं संध्याकाळी बालगोपाळ मंडळी, महिला आणि वृद्ध इथं येतात. शहरातील जुनी सोसायटी असलेल्या शास्त्रीनगरात रहिवाशांनी सर्वांना एकत्र येता यावं म्हणून श्री गणपती मंदिराची निर्मिती केली आणि उद्देशानुसार वर्षभर धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमधून ही मंडळी समर्थपणे आणि वैशिष्ट्यपूर्णपणे कार्य करत आहेत. या गणपतीची स्थापना 5/6/2003 रोजी करण्यात आली आणि त्याचा उद्देश असा आहे की कॉलनीमध्ये आमची जी काही मंडळी आहे त्यांनी या निमित्तानं एकत्र यावं, हा उत्सव साजरा करावा, कॉलनीतलं वातावरण त्याच्यामुळे चांगलं राहील या अशा कल्पनेतून आम्ही हा गणपती मांडण्याचा कार्यक्रम इथे संपन्न केला. गणपती अथर्व शीर्षम हे रोज 10 दिवसात तर म्हणतातच, पण प्रत्येक चतुर्थीला या भागातील जितके काही वृद्ध लोक आहेत ते इथे येतात. दर चतुर्थीला अथर्व शीर्षम त्यांचं चालू असतं या ठिकाणी. शास्त्रीनगरच्या सगळ्या लोकांना जोडणारा एक दुवा आहे. एकत्र जोडल्या जातात हे सगळे बंधुभाव निर्माण झालेला या मंदिरामध्ये सगळे एकत्र येतात आणि इथे आल्यावर एक मनाला शांती लाभते. यवतमाळच्या या गणपती मंदिरात सामूहिक सहभागापेक्षा कौटुंबिक पातळीवर उत्सव साजरे होतात. गणपती उत्सवाला सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे सहभागी होतात. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत उत्सवाचा दर्जा आणि संस्कृती शास्त्रीनगर गणपती मंदिर उत्सवानं आवर्जून जपली आहे. रहिवाशांकडून स्वेच्छेनं वर्गणी जमा होते आणि हा उत्सव साजरा केला जातो. येथील गणपती उत्सव हा कौटुंबिक ओलावा आणि संस्कृती जपणारा सोहळा असतो. यासोबतच मंदिरात तान्हापोळा, गोकुळाष्टमी, रामनवमी, गुढीपाडवा, नववर्ष ऋतू संपत आलेला आहे. श्रावणाचा ऊन पावसाचा खेळ संपत आलेला आहे आणि आता भाद्रपद महिना सुरू होणार आहे. अशा वेळेला ही सगळी भूमी सस्य श्यामला मातरम म्हणतो आपण, तशी ही सुजलाम सुफलाम भूमी होऊन गेलेली आहे आणि त्याच्यामुळे एक तर ऋतूचा अनुबंध हा निश्चित आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भाद्रपद चतुर्थीच का
आधुनिक कालखंडामधलं एक मुद्दाम उदाहरण आपल्याला सांगतो. ते असं आहे की चिंचवडचे जे मोरया गोसावी ते अलौकिक महापुरुष होते, सिद्ध पुरुष होते. प्रत्यक्ष गणपतीचं त्यांना दर्शन झालेलं होतं. तर त्यांनी एक प्रथा अशी सुरू केली की भाद्रपद शुद्ध पक्षामध्ये प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया ह्या तिन्ही दिवशी प्रचंड उपासना, ओम गणपतये नमः या मंत्राचा जप, आणि मग तिथून पवित्र जल घेऊन जायचं आणि अष्टविनायकापैकी जे आद्य विद्यापीठ आहे ते मयुरेश्वराचं, आपण जाणतो मोरगावचं आहे, तिथे जाऊन गजाननाला अभिषेक करायचा. आणि तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये प्रथा दृढ होत गेली की भाद्रपद चतुर्थीला, शुक्ल चतुर्थीला, शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सवाचा प्रारंभ व्हावा. ही परंपरा महाराष्ट्रात त्या कालखंडापासून रुजली. पण त्याही अगोदर चतुर्थीलाच का आणि ते भाद्रपदाच्या चतुर्थीला का, तर एक माहिती आपल्याला सांगतो. आपल्याकडे एक संकेत असं आहे की चतुर्थीला चंद्र पाहू नये, आणि माणसं घाबरतात बघायला, अरे बापरे आकाशाकडे नको बघायला, चतुर्थी आहे. खरं तर चंद्र पाहूनच उपवास सोडला जातो आपल्याकडे, संकष्टी चतुर्थी वगैरे असली. पण लोकांच्या मनामध्ये उगीच असं धसका असतो की नको रे भाऊ चंद्र बघायला, पंचांगात बघू आणि ज्या वेळेला मुहूर्त दिला आहे त्यावेळेला उपवास सोडूया. आता चतुर्थीला चंद्र पाहायचा नाही याचा अर्थ मोठा सुंदर आहे. तो अर्थ असा आहे की मनाचं आपल्या संक्रमण असं होत असतं, उन्नती अशी होत असते. जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था आणि या तिन्हीच्या पल्याड महाकारण देहाची असलेली तुर्यगा अवस्था आहे. तेव्हा तुर्यगा अवस्थेमध्ये मनाचा लय होतो आणि मनाची देवता आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, चंद्र आहे. त्याच्यामुळे तुर्यगा अवस्था प्राप्त झाली, मनाचं लय झालं की चंद्र देवतेचाही लोप पावतो. आणि म्हणून मुद्दाम आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे की चतुर्थीला चंद्र पाहू नये. याचा अर्थ तुर्यगा अवस्थेपर्यंत साधकांनी भक्तीच्या माध्यमातून, निर्व्याज निरागस भक्तीच्या माध्यमातून चित्तशुद्धी करून त्या अवस्थेला प्राप्त व्हावं. म्हणजे स्वाभाविक मन जिंकलं जातं आणि मनाची देवता जी चंचलकारक आहे ती म्हणजे चंद्र, ती सुद्धा शांत होऊन जाते. असा त्याच्या मागचा आध्यात्मिक सुंदर अर्थ आहे. एकीकडे गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय, तसंच त्याच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्याबद्दल देखील अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. गणपती 1.5 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 10 दिवसाचा का? गणपतीला दुर्वा का आवडतात? उंदीर हेच वाहन का? जास्वंद का? मोदक का? याचबरोबर डाव्या सोंडेचा गणपती हा पूजायला अत्यंत अवघड किंवा तापट किंवा तामसी, ज्याचा आपल्यावर काही परिणाम होऊ शकतो. या सगळ्याचा खुलासा जाणून घेऊया एका वैज्ञानिक, आधुनिक आणि त्यापेक्षा अतिशय संपन्न, ज्ञानसंपन्न अशा दृष्टिकोनातून गणेशोत्सवाकडे पाहण्याकरता आजचा विशेष कार्यक्रम भक्ती निरागसो. भक्ती निरागसो हो, आज श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येच्या निमित्तानं हा विशेष कार्यक्रम घेऊन तुमच्यापर्यंत येतोय. प्रत्येकाच्या मनामनामध्ये श्रद्धा असते, परंतु ती श्रद्धा डोळस आणि विज्ञानाला धरून असली पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामधला फरक कळला पाहिजे. आजूबाजूला सर्वत्र गणेशोत्सवाचे ढोल आणि डीजे कर्णकर्कश आवाजात चाललेले असताना कुठेतरी गणेशाची आराधना का, कशाकरता करावी, नेमका गणेशोत्सव कशाकरता, गणपतीला बुद्धीची देवता का मानलं जातं, आजच्या ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये गणपतीचं नेमकं स्थान काय, हे सगळं एका जाणकार मार्गदर्शकापासून जाणून घेण्यासाठी म्हणून आपण विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांना आमंत्रित केलेलं आहे. अभ्यंकरजी, आपल्याकडे गणपती हा 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस आणि 10 दिवस आणि काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त दिवस देखील बसवला जातो. हे नेमकं ठरवतं कोण? अभ्यंकरांकडे गणपती अमुकच दिवस आणि इतरांकडे काही वेगळा दिवस, जाधवांकडे इतके दिवस, हे ठरवतं कोण? आणि याच्या मागचे शास्त्रीय कारण काय, याच्या मागचं धार्मिक कारण काय? या मागच्या शास्त्रीय कारणापेक्षा आपण जसं म्हणालात की काही परंपरा, ऋतू आणि मानवाची आर्थिक परिस्थिती याच्यावर सुद्धा हे पुष्कळ अवलंबून आहे. आता पहा, महाराष्ट्रामध्ये बहुतेक कोकणस्थांच्याकडे 1.5 दिवस गणपती असतो.
परंपरा अशी की कोकणस्थ हे आर्थिकदृष्ट्या फारसे समृद्ध नव्हते. आता कदाचित दिवस पालटलेत, बरे दिवस आलेत. पण पूर्वी असं होतं की गणपती घरी आणला म्हणजे त्याचा प्रसाद करायला पाहिजे, पक्वान्न करायला पाहिजे आणि त्याची पूजा अर्चा, त्याला सगळी साधनं पाहिजेत. यासाठी काही विशेष धन असणं आवश्यक असतं आणि ते कोकणस्थांच्याकडे कमी होतं आणि त्याच्यामुळे कोकणस्थांच्याकडचा गणपती हा 1.5 दिवस असे. त्या मानाने देशावरच्या लोकांच्याकडे शेतीमुळे पैसा बऱ्यापैकी असे आणि याचा परिणाम असा झाला की 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस असा गणपती हा वेगवेगळ्या घरांमध्ये बसवण्यात आला. पण त्याला आणखीन एक विशेष अर्थ येतो, आपल्याला सांगतो की परमात्मा हा एकमेवा द्वितीय असल्यामुळे एकच दिवस त्याचं पूजन करायचं, नंतर विसर्जन करायचं, हा भाव काही जणांच्या मनामध्ये होता. आपल्याकडे गौर जेवते, त्याच्यामुळे गौरी गणपतीचं नातं दृढ परंपरेने सांगण्यात येतं आणि त्याच्यामुळे गौर आणि गणपती एकत्र विसर्जन करायची पद्धत पडली. आता सार्वजनिक उत्सव हा अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो, 10 दिवस चालतो. म्हणून अनेक घरांमध्येही पद्धत आली की 10 दिवसाचा गणपती आपण ठेवावा. थोडक्यात आर्थिक बाबीशी याचं नातं कुठेतरी जोडलेलं आहे, तसं आध्यात्मिक गोष्टींशी याचं नातं जोडलेलं आहे. 4 दिवस काही ठिकाणी असतो ते चतुर्विध पुरुषार्थांचं दर्शन आहे. 5 दिवस ठेवला जातो, त्याच्यामध्ये आपल्यामधले जे पंचकोश आहेत, म्हणजे अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे आणि शेवटी आनंदमय कोश आहे. असं 5 दिवसात मनानी, चित्तानी, बुद्धीने हळूहळू उत्क्रांत व्हावं ही भावना म्हणून 5 दिवसांचा गणपती. आणि आता 7 दिवस असले तर सप्तधातू, सप्तभुवन, सप्तखंड आणि याच्यामुळे आपल्याकडे पद्धत पडली की 7 दिवसांचा गणपती आणि अनंत चतुर्दशीपर्यंत ज्यांना त्याची उपासना करायची आहे ते 10 दिवसांचा गणपती करायला लागले. एवढीच त्याच्या मागची परंपरा आहे. पण मग ज्या गणेशाची आराधना सर्वजण करू शकतात, जातीपाती विरहित अशा स्वरूपाची आराधना करू शकतात, ज्या गणपतीचं अगदी. प्रेम आणि ममत्व सगळ्यांना तितक्याच समानतेनं लाभतं, त्या गणेशाला एक विशिष्ट प्रकारची दुर्वाच, एक विशिष्ट रंगाचं जास्वंदीचं फूल आणि विशिष्ट प्रकारचा मोदकच प्रिय, अशा प्रकारची काय म्हणू आपण ज्याला प्रेफरन्शियल ट्रीटमेंट कधीपासून सुरुवात झाली? खरं तर याला पुराणांचा संदर्भ आहे. सगळ्याच पुराणामध्ये गणेशाला वंदन आहे, गणेशाच्या अनेक कथाही आलेल्या आहेत. पण गणेश पुराण, मुद्गल पुराण अशा पुराणांमध्ये गणेशाचं वर्णन अधिक आहे. आता आपल्याला ज्ञात आहे की गणेशाने सिंदुरासुराचा वध केला. त्याच्या रक्तामध्ये तो न्हावून निघालेला होता. त्याचं सगळं स्वरूप हे असं लाल बुंद झालेलं दिसत होतं आणि त्याच्यामुळे तेव्हापासून प्रथा अशी पडत गेली. आणि काय आहे की गणेश हा मंगळाचा कारक मानला जातो. संकष्टी चतुर्थी त्यासाठी केली जाते. मंगळाचा रंग हा सुद्धा लाल आहे आणि त्याला एक पुराणामधली कथासुद्धा आहे की जो पुत्र मंगळाच्या किंवा गणेशाच्या ओंकाराच्या कृपेने जन्माला आला तो अत्यंत लालसर वर्णाचा होता आणि म्हणून पौराणिक कथेचा अनुबंध हाही स्वीकारलेला आहे. आणि गणपतीनं सिंदुरासुराचा वध केला, त्याच्या रक्तामध्ये, शोणितामध्ये तो न्हाला, म्हणून त्याला जास्वंदीचं लाल रंगाचं फूल अत्यंत प्रिय म्हणून वाहिलं जातं. आपला धर्म सर्वसमावेशक आहे म्हणून प्रत्येक देवाचं एक आवडीचं फूल निर्माण केलेलं आहे. शंकराला पांढऱ्या रंगाचं फूल आवडतं, पण त्यांच्याच पुत्राला म्हणजे गणपतीला मात्र लाल रंगाचं आवडतं. आणखीन पुढे संकष्टी ही लाल रंगाची मानली जाते. तर उतारा आपलं शरीर, आपलं मन, चित्त, बुद्धी जर शांत करायची असेल तर दुर्वांचा रस हा अत्यंत शांत करणार आहे आणि म्हणून दुर्वा या गणेशाला अत्यंत प्रिया मानल्या जातात. आणि त्यांनी सिंदुरासुराचा वध केला, तो अत्यंत संतापलेला होता. त्यावेळेला त्या रणांगणावर त्याचं रूप अत्यंत आवेशाचं होतं म्हणून त्याला शांत करण्यासाठी त्या दुर्वा वाहण्यात आल्या. त्या दुर्वा या शांत करण्यासाठी आहेत आयुर्वेदिक दृष्टीनं, म्हणून दुर्वा वाहिल्या जातात. आणि मोदक का वाहिले जातात त्याचं कारण महत्त्वाचं आहे की ज्या वेळेला गणेशोत्सवाला प्रारंभ झाला सगळीकडे घरटी, प्रत्येक घरामध्ये भात खाल्ला जातो, भाताचं सेवन केलं जातं आणि तांदूळांचा रंग आपल्याला माहिती आहे की शुभ्र असतो. सत्वगुणाचा रंग हा शुभ्र रंग आहे
आणि तो शुभ्र रंग असल्यामुळे शुभ्र रंगाचे मोदक त्याला करायचे आणि वाहायचे अशी पद्धत तेव्हापासून पडली. आणि म्हणून त्याला प्रिय रंग हा लाल. मोदक त्याला प्रिय का? कारण तो सत्वगुणाचा आहे म्हणून. आणि दुर्वा आणि त्याचा रस शरीराची सगळी प्रकृती अत्यंत शांत करणारी म्हणून त्या दुर्वा त्याला वाहायची पद्धत पडली. गणपतीचं वाहन म्हणून आपल्याकडे उंदीर मानलं जातं. यामागे नेमकं कारण काय? धार्मिक कारण काय? किंवा इतर कुठलं वाहन, इतर कुठला प्राणी वाहन म्हणून का वापरलं गेलं नाही? मी मगाशी एक मुद्दाम उल्लेख केला उदयजी की आपल्याकडेच आपला धर्म सर्व समावेशक आहे. अगदी देवेंद्राचं इंद्राचं वाहन ऐरावत आहे. कुणाचं वाहन घोडा आहे म्हणजे खंडोबाचंच वाहन आपल्याला ज्ञात आहे, घोडा आहे, अश्व आहे. देवीचं वाहन हे सिंह वाघ आहे. शंकराचं वाहन हे नंदी आहे. प्रत्येकाला विष्णूचं वाहन गरुड आहे. प्रत्येकाला एक एक वाहन दिलेलं आहे. म्हणजे आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये सगळ्या या पशुप्राण्यांना सुद्धा एकत्रित सामाजिक अनुबंधामध्ये, राष्ट्रीय अनुबंधामध्ये जोडलेलं आहे. गणपतीचा मोठा भाऊ हा कार्तिकेय, त्या कार्तिकेयाचं वाहन मयूर आहे आणि त्याला म्हणून मयूरेश गणपतीलाही म्हणतात. पण मयूर वाहन हे कार्तिकाचं आहे. आता गंमत बघा की गजानन हा अत्यंत स्थूल आकाराने मोठा, पण त्याचं वाहन मात्र छोटं आणि ते आहे मूषकाचं, उंदीर आहे. कारण काय आहे? त्याचं कारण सांगतो आपल्याला की उंदीर हा कुरतटणारा आहे, खाणारा आहे. त्याचे दात धारदार असतात आणि तो अत्यंत चंचल आहे. म्हणजे तो एका जागी कधी स्थिर राहत नाही. सुळकन जातो, सुळकन येतो, वस्तू पळवेल, एखादी वस्तू कुरतटेल तेव्हा त्याला या गजाननाने आपल्या स्वाधीन केलं. याचा अर्थ असा, आपला हिंदू धर्म फार प्रतिकात्मक मांडलेला आहे. उंदीर हे चंचलतेचं, विनाशाचं प्रतीक आहे. त्याला सन्मार्गाला लावायचं काम आपला गजानन करत असतो. म्हणून त्यांनी मूषकाचं वाहन आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. मनाची चंचलता किंवा मूषकाची जशी चंचलता असते ती कमी करायची, हा भावार्थ त्याच्यामध्ये आहे. म्हणून आपल्या धर्माने सगळी प्रतीकं मांडलेली आहेत. हे विशेष आहे आणि त्या प्रतीकांच्या माध्यमातून हे समजावून घ्यायला पाहिजे. गणपतीबद्दल किंवा गणेश पूजनाबद्दल आपल्याकडे अनेक श्रद्धा आहेत, तशा किंवा त्यापेक्षा जास्त अंधश्रद्धा देखील वाढीला लागलेल्या आहेत. किंबहुना डाव्या सोंडेचा गणपती याच्याबद्दल एक मनामध्ये भीती फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. गणपतीच्या बद्दलच्या या श्रद्धा कशा ओळखाव्यात आणि अंधश्रद्धा बाजूला कशा साराव्यात, विशेषतः डाव्या सोंडेच्या गणपतीबद्दल? खूप छान प्रश्न विचारलात. फक्त थोडीशी आपल्या अनुमतीने मी दुरुस्ती करतो की उजव्या सोंडेचा जो गणपती असतो आपल्याला तो डावीकडे दिसतो, कदाचित आपल्याला तेच म्हणायचं असावं. पण उजव्या सोंडेच्या गणपतीचं पूजन हे अतिशय कठीण आणि अवघड आहे करायला, अशी परंपरा आपल्याकडे मानली जाते. आता त्याचा अर्थ अगदी खरं तर सोपा आहे. गणेशाचं रूप द्विविध आहे असं आपण म्हटलं. ते ज्ञानात्मक आहे आणि विज्ञानात्मक आहे. जे ज्ञानात्मक रूप आहे गणेशाचं, कारण गणपती अथर्वशीर्षामध्ये त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी असं म्हटलेलं आहे. म्हणजे गणपती केवळ ज्ञानात्मक नाही आहे किंवा केवळ विज्ञानात्मक नाही आहे. ज्ञान आणि विज्ञान याचा समन्वय असलेला गणपती आहे, संगम असलेला आहे. त्याच्यामुळे गणेशाचं निर्गुण जे रूप आहे ते आत्मज्ञानात्मक, ज्ञानात्मक आहे आणि गणेशाचं सगुण रूप आहे ते विज्ञानात्मक आहे. तेव्हा डाव्या सोंडेचा जो गणपती आहे तो सगुण आहे आणि उजव्या सोंडेचा जो गणपती आहे तो निर्गुण आहे. आता ओम गंग गणपतये नमः असा गणपत्य संप्रदायाचा महामंत्र आहे आणि गणपतीची उपासना केली जाते. तर त्यातलं आपण ग जर पाहिलं तर समोरून जर आपण ग काढलेलं पाहिलं तर ते उजवीकडेच वळलं जातं खरं तर. म्हणजे गचं वळणच तसं आहे. त्याच्यामुळे गणेश समोरून आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्याची सोंड खरं तर उजव्या बाजूलाच वळलेली असली पाहिजे. पण सगळे गणपती आपल्याकडे प्राधान्यानं डाव्या सोंडेचे असतात, कारण तो उजवीकडे केला
तर उपासनेला अवघड होईल अशी एक भावना असते, कारण तो निर्गुण आहे. गंमत बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक जे आहेत त्यात अष्टविनायकांपैकी 7 गणपतींची सोंड ही डाव्या बाजूला त्या गणपतीची वळलेली आहे आणि फक्त सिद्धटेचा गणपती जो वृद्ध ज्ञानात्मक मानला जातो त्याची सोंड तेवढी ओम गंग गणपती म्हणजे ग सारखी आहे. अर्थ असा झाला की निर्गुण उपासना अवघडच आहे. मला डोळ्यासमोर काहीच दिसत नाही आहे, मी भक्ती कशी करायची, मी उपासना कशी करायची, अशी उपासकाची भक्ताची अडचण होते. म्हणून निर्गुणापेक्षा सगुण केव्हाही सोयीचं, म्हणून आमच्या ज्ञात्या पूर्वजांनी सगुण भक्ती आणली. तेव्हा सगुण भक्ती ही विज्ञानाची, निर्गुण भक्ती ही आत्मज्ञानाची. ती केव्हाही क्लिष्ट, अवघड, कठीण असते. पण असा धसका कोणीही मनात घेऊ नये. आपलं आचरण शुद्ध ठेवावं, पूजेच्या वेळा नेटक्या पाळाव्यात आणि उजव्या सोंडेच्या गणपतीची सुद्धा अत्यंत निरागस, निर्व्याज, शुद्ध चित्ताने भक्ती करावी, असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा मी आत्ता तुमच्याशी हा वार्तालाप करतोय त्यावेळेला जगातल्या एका मोठ्या इस्पितळामध्ये 80 डॉक्टरांची टीम माणसाच्या डोक्याचं प्रत्यारोपण, आपल्याकडे डोळ्याचं प्रत्यारोपण झालेलं आहे, लिव्हरचं, किडनीचं प्रत्यारोपण झालेलं आहे, परंतु डोक्याच्या प्रत्यारोपणाची अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वी करण्याकरता झटतात आणि त्याचा कालखंडसुद्धा हा आत्ता भाद्रपद चतुर्थीच्या याच काळात येतोय. असं विज्ञान पुढे जात असताना, तंत्रज्ञान पुढे जात असताना, कम्युनिकेशनच्या साधनांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असताना गणेशाच्या किंवा बुद्धीच्या देवतेची आराधना ही कितपत कालसापेक्ष, कालसुसंगत आणि वैज्ञानाच्या तर्कावर टिकणारी असं आपल्याला वाटतं? अत्यंत मोलाचा, महत्त्वाचा प्रश्न विचारलात आपण. आत्ताच मी उल्लेख केला की गणपती ज्ञानाचाही आणि गणपती विज्ञानाचा सुद्धा आहे. दोन्ही रूपं त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आता गणेशाचं मस्तकाचं प्रत्यारोपण केलं आपण म्हणतो, त्याच्या अगोदरचं एक आपल्याला सुंदर उदाहरण सांगतो. भगवान श्रीकृष्णांचा पूर्ण अवतार सगळ्या भारताला, जगामध्ये मान्य. त्याच्या अगोदर जे बलराम जन्माला आलेले आहेत, गंमत बघा की देवकीच्या ते गर्भात होते आणि कंसाला कळलं की देवकीचा गर्भ जिरला. तो जिरलेला नव्हता, देवकीच्या गर्भात काढलं आणि रोहिणीच्या जी गोकुळामध्ये होती तिच्या गर्भामध्ये तो गर्भ तिच्या पोटामध्ये तो गर्भ प्रस्थापित केला. म्हणजे एका माऊलीच्या पोटामधून गर्भ काढला आणि दुसऱ्या माऊलीच्या पोटामध्ये तो घातला. अशा 2 मातांनी परिपुष्ट केलेला तो पुत्र जन्माला आला, म्हणून त्याचं नाव पडलं बलराम. तेव्हा अशी अद्भुत शस्त्रक्रिया आपल्याकडे होती. किंबहुना वेदांमध्ये इतके उल्लेख आहेत, तुटलेले पाय जोडलेले आहेत, आपल्या मेंदूची शस्त्रक्रिया केल्याचे उल्लेख आहेत, डोळ्याच्या सूक्ष्म अत्यंत अशा शस्त्रक्रिया केल्याचे उल्लेख आहेत, चरक सुश्रुतांमध्ये उल्लेख आहेत की कृत्रिम प्रकारे गालाला खळी तरुणींना ते पाडून देत असत. त्याच्यामुळे आपल्याकडे शल्यक्रिया अत्यंत प्रगत होती. आता गणेशाचं मस्तक शंकरांनी कापलं आणि त्याच्या अगोदर या पार्वतीने काहीतरी विचित्र कथा समाजामध्ये येतात की पार्वतीनं आपल्या अंगावरचा मळ काढला आणि तो गणपती तयार केला. ते असं नाही आहे. तिनं काय केलं, सत्व, रज आणि तम त्रिगुणाच्या पल्याड असतो तोच खरा ईश्वर असतो. तेव्हा सत्व, रज, तम याचा सगळा मळ काढून टाकला असा अर्थ आहे. ते त्रिगुण काढून टाकले आणि त्याच्या पलीकडचा अत्यंत त्रिगुणातीत झालेला असा तो गणेश सुंदर तिनं बनवला. आणि मग तो आत जायला प्रत्यक्ष शंकरांनाच परवानगी देईना. त्यावेळी शंकरांनी त्याचं मस्तक कापलं आणि नंतर सगळे देव प्रसन्न झाल्यानंतर पार्वतीचा क्रोध कमी करण्यासाठी त्याला हत्तीचं मस्तक बसवलं. आता याला सुंदर असा एक प्रकारचा अर्थ आहे. हे प्रतीक आहे. इंग्रजीमध्ये ॲलिगरिकल असा शब्द आपण वापरतो की त्या प्रतीकातून, रूपकातून ती कथा मांडलेली आहे. अर्थ असा झाला की श्री गणेशाला त्यांनी गणपती बनवलेला आहे. गणपती, गण म्हणजे लोक, गण म्हणजे जन. या जनांचा अधिपती भगवान शंकरांनी या गणेशाला केला. म्हणून पूर्वी आपल्याकडे ज्याच्याकडे हत्ती जास्ती
तो राजा सर्वश्रेष्ठ मानला जात असे. म्हणून हत्ती हे सत्तेचं प्रतीक होतं, हत्ती हे शक्तीचं प्रतीक होतं, हत्ती हे मतीचं प्रतीक होतं, हत्ती हे युक्तीचं प्रतीक होतं. आणि म्हणून त्यांनी गजाननाचं मस्तक त्या शंकराने त्या गणेशाला बसवलं असा उल्लेख आपल्याला पुराणांतरी वाचायला मिळतो. त्याचा अर्थ इतका स्पष्ट आहे की तेव्हापासून गणेश गणांचा, जनांचा, लोकांचा अधिपती झालेला आहे. तेव्हा प्रतीकातून या बोधकथेचा अर्थ आपण समजावून घेतला पाहिजे. तेव्हा शंकराने जे कृत्य केलं ते त्याला ज्ञानरूप दिलं, त्याला सर्व सत्ताधीश केलेलं आहे. आणि म्हणून गजाननाचं सगळं प्रतीक बघा की त्याचं मस्तक म्हणजे द्वैत अद्वैत, त्या जे दोन आपल्याला गंडस्थळं दिसतात द्वैत अद्वैताचं प्रतीक आहे. त्याचे नेत्र अतिशय बारीक असतात, म्हणजे तो सगळं सूक्ष्म पाहणारा आत्मज्ञानी आहे. त्याचे कान मोठे आहेत सुपासारखे, म्हणजे सार असार निवाडा करून घेणार आहे, निरक्षीर विवेक करणार आहे, वाईट टाकून केवळ चांगलं घेणार आहे. तो तुंदिल तनू आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अनंत ब्रह्मांड मावतात. त्याचे 4 हात म्हणजे 4 पुरुषार्थ आहेत. ज्ञानदेव माऊलींनी तर 6 हातांचा गणपती कल्पलेला आहे, म्हणजे षड दर्शन आहेत. वेदाची जी 6 दर्शनं आहेत ती षड दर्शनं म्हणजे वेदांगही आली आणि स्वतंत्र षड दर्शनं म्हणजे ज्याच्यामध्ये वैशेषिक आहे, सांख्य आहे, नंतर तर्क आहे, न्याय आहे, त्याच्याबरोबर योग आहे, पूर्वमीमांसा आहे, उत्तरमीमांसा आहे. ही सगळी दर्शनं त्याचे 6 हात आहेत जणू काही. त्याच्या पायामध्ये जे सुंदरपैकी नूपुर घातलेले आहेत ते कलांचं प्रतीक आहेत. त्याच्या अंगावर जी वस्त्र आहेत किंवा नागबंध त्याचा जो आहे तो कुंडलिनी जागृत झाल्याचं लक्षण दाखवणारा आहे आणि तो योगेश्वर आहे असं दाखवणार आहे. हे सुंदर प्रतीक आपण गणपतीतून मांडलेलं आहे की तुम्हाला जे हवं असेल ते गणपतीमधून मिळेल, इतकं ते सुंदर प्रतीक आहे. आणि म्हणून सगळ्या भारतात त्याचं पूजन होतं. शंकराने त्याला गणांचा अधिपती करून टाकलं. वाह, क्या बात आहे. प्रेक्षको, भक्ती देना कसं हो या आमच्या विशेष कार्यक्रमात विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी केलेला अभ्यासपूर्ण, अत्यंत ओघवतं धार्मिक, आधुनिक, ज्ञानवादी आणि विज्ञानवादी निरूपण आपण पाहिलं. श्री गणेशाची भक्ती डोळसपणे कशी करावी याचं रसाळ विवेचन त्यांनी यावेळी केलं. ओंकार स्वरूप असलेला गणपती म्हणजे आदिदेव, सर्व देवांचा देव. त्याची उपासना करणं केवळ उपवास करणं असं नव्हे, तर चित्तबुद्धी आणि मनानं इष्टदेवतेशी एकरूप होणं ही खरी उपासना असा नवा अर्थ विद्या वाचस्पतीने आज सांगितला. ओंकाराच्या नाद लहरीमुळं केवळ मानवी चित्ताचीच नाही तर पर्यावरणाची देखील शुद्धी होते. भक्तीच्या माध्यमातून अंतःकरण शुद्ध होतं. असं हे गणेशोत्सवाचं खरं रूप त्यांनी आज आपल्या समोर उलगडून दाखवलं. ज्येष्ठ, आषाढ, श्रावण या पावसाच्या 3 महिन्यानंतर सगळी भूमी सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम झालेली असते. मानवी जीवन सकस करणाऱ्या धान्य, पाणी आदींची सुलभता निर्माण झालेली असते. त्यामुळंच भाद्रपद महिन्यात गणपतीची उपासना केली जाते असं अभ्यंकर यांनी सांगितलं. सार्वजनिक उत्सव सुरू करण्यामागं लोकमान्य टिळकांची नेमकी काय प्रेरणा होती, समाजातल्या विविध घटकांचं संघटन करण्यासाठी लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचंच माध्यम का निवडलं हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक किंवा पारंपरिक सण नाही, तर यामागे राष्ट्रीय प्रेरणा आहे, अर्थकारण आहे, कलांचा अनुबंध आहे, त्यातून मनोरंजन होतं. त्यामुळे गणेशोत्सव हा व्यापक आणि आदर्श असा सण असल्याचं प्रतिपादन आज त्यांनी स्पष्ट केलं. श्री गणेशाशी संबंधित अनेक मिथक आणि कथांचा वेगवेगळा अर्थ त्यांनी आपल्या समोर उलगडून सांगितला. प्रेक्षको, ओम नमो जय आद्या असं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना सांगितलं. प्रत्येक शुभकार्याची सुरुवातच ज्या देवतांच्या पूजनानं होते, असा गणेशोत्सवाचा त्याची सुरुवात व्हावी. चित्तबुद्धी जागृत होऊन अंतःकरण शुद्ध व्हावं, प्रत्येकाचीच भक्ती डोळस निरागस व्हावी, याच शुभेच्छा या प्रसंगी देऊयात. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.